राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान अगदी तोंडावर आले। प्रचारासाठी शेवटचा दिवस शिल्लक आहे। अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचं दिसतंय। भाजपनेही 5व्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मुंबईतील 6 जागांसाठी चांगला जोर लावलाय। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो नुकताच आयोजित करण्यात आला होता। या रोड शोच्या 2 दिवसानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवतीर्थावर नरेंद्र मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। याशिवायही भाजपनं मुंबईतील प्रचारासाठी महाराष्ट्र वगळता अन्य 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी उतरवलंय। हे मुख्यमंत्री कोण आणि त्यांच्या सभा मुंबईत आयोजित करण्यामागची कारण काय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय। याच अनुषंगाने भाजपनं संपूर्ण प्रचाराची रणनीती आखली आहे। देशभरात 400 जागांसाठी आग्रही असणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय आणि याचसाठी भाजपला मुंबईतील 6ही जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत। याच कारणातून भाजपनं मुंबईत प्रचारासाठी 1-2 नव्हे तर तब्बल 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण केलंय। यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा समावेश आहे। आता कोणत्या नेत्यांच्या कुठे सभा आहेत हे देखील पाहूयात। या यादीतले पहिले मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाडा येथे योगींच्या 5 सभा झाल्या। त्यानंतर आता 5व्या टप्प्यासाठी योगी आदित्यनाथ यांची नालासोपारा येथे सभा होणार आहे। उत्तर मध्य मुंबईत योगींचा रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईच्या मैदानात उतरलेले दुसरे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यामिनी जाधव यांच्यासाठी 11 मे रोजी प्रचार केला। दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे राजस्थानी संमेलन घेत त्यांनी राजस्थानी मतदारांना साथ घातली। एवढंच नाही तर भाईंदर, दहिसर या भागात जात त्यांनी राजस्थानी मतदारांना साथ घातली। या यादीतलं तिसरं नाव आहे ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं। गोव्याचे मुख्यमंत्री असलेल्या प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड या लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला। नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते रत्नागिरीत, रायगडमध्ये छोट्या बैठकांमध्ये प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली। त्यानंतर प्रमोद सावंत हे मुंबईतील प्रचारासाठी मैदानात उतरलेत। मुंबईतील प्रचारात सक्रिय झालेले चौथे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी उत्तर मध्य, उत्तर पूर्व, पालघर आणि ठाण्यात प्रचार केला। यावेळी मुंबई, ठाणे, पालघर लोकसभा मतदारसंघात राहणाऱ्या उत्तराखंडमधील मतदारांना जोडण्याचा प्रयत्न धामी यांनी केल्याचं पाहायला मिळालं। आता हे नेते मुंबईत काय ऍक्टिव्ह झालेत याचं उत्तर थोडक्यात पाहूयात। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ठाकरे ब्रँड। भारतीय जनता पक्षानं यंदाची निवडणूक कितीही नाही म्हणलं तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेऊन ठेवली आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे मुंबईत हिंदुत्वाचा चेहरा म्हणून आजही भाजपपेक्षा अधिकचं झुकतं माप ठाकरे या नावाकडे जातं। शिवसेनेत उभी फूट पडली असली तरी मुंबई हा आजही उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला असल्याचं सांगितलं जातं। आता पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंचा हाच बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याची भाजपची रणनीती दिसून येते। ही रणनीती आखत असताना ठाकरेंच्या हिंदुत्वाची रेष खोडण्यासह भाजपला त्यांच्या प्रखर हिंदुत्वाची रेष मोठी करावी लागते आणि याच कारणातून योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंह धामी यांच्यासारख्या हिंदुत्ववादी चेहरा आणि एका राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या नेत्यांना मुंबईत प्रचारासाठी आणलं असं बोलता येतं। हे नेते मुंबईत प्रचारासाठी येण्यामागचं दुसरं कारण सांगता येतं ते स्थानिक मतांच्या ध्रुवीकरणाचं। मुंबईत विविध राज्यातून स्थायिक झालेल्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। हीच मतं आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं या नेत्यांना रिंगणात उतरवल्याचं बोलता येतं। उदाहरणासाठी पाहायचं झाल्यास मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणच्या उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी या मतदारसंघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या 2 प्रमुख कारणांसाठी भाजपनं मुंबईच्या जागांवर अधिकची ताकद लावून 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी आणल्याचं बोलता येतं। मुंबईसाठी भाजपनं आखलेली ही रणनीती किती उपयोगी पडेल
तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.